बोधिसत्व लाईव्ह या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. तुमचंही स्वागत, तुमचेही आभार. जवळ घ्या. या आंदोलन मागील मुख्य कारण काय आहे? हे आंदोलन जे आपलं चाललेलं आहे तसं या आंदोलनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे 135 वर्षापासून या आंदोलन आपल्या बौद्धांचं त्या महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आपलं चाललेलं आहे. हे जे महाबोधी महाविहार सम्राट अशोकांनी निर्माण केलं, त्याच्यानंतर त्याच्यावर जे परकीय आक्रमण झालं, हे महाविहार जे लुप्त झालं होतं ते सर अलेक्झांडर कनिंघम यांनी परत भारतामध्ये लोकांसमोर आणलं आणि त्याची दुरावस्था पाहून 1891 ला बनते अनागरी धम्मपाल यांनी पहिल्यांदा लढा दिला. त्याला 135 वर्ष होतात. त्याच्यानंतर दुसरा लढा सुरू झाला आपला 1991 ला बनते आर्य नागार्जुन सुरेश सताई आणि त्यांनी याच्यासाठी कायद्याचे दरवाजेही ठोठावलेले आहेत. बनते आर्य नागार्जुन सुरेश सताईनं दाखल केलेल्या याचिकेवर उद्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होत आहे आणि आपण ज्या धरणे आज देशव्यापी धरणे देतोय ते ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमच्या वतीनं गेली 390 दिवस महाबोधी महाविहार मुक्ततेसाठी आपलं धर्म आंदोलन, आपले मोर्चे, आपण निवेदन, आपण सिग्नेचर कॅम्पेन करून हे आंदोलन जिवंत ठेवतो. आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत? अर्थातच आमच्या बापांनी बांधलेली ही आमची विरासत आहे, म्हणजे बौद्धांची विरासत आहे. ही बौद्धांच्या ताब्यात मिळाली पाहिजे आणि या विरासतीवर या महाबोधी महाविहारावर जो 1949 ला 6 जून 1949 ला जो बीटी ऍक्ट 1939 बनवला गेला हा पूर्णपणे रद्द झाला पाहिजे. कारण त्याच्यामधल्या कलम 10 ते 13 मध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीप्रमाणे या महाबोधी महाविहारात अर्धा कब्जा हिंदूंचा, अर्धा कब्जा बौद्धांचा. तर आम्हाला हे नको आहे. आम्हाला जर या देशामधल्या मुस्लिमांच्या पवित्र स्थानावर मुस्लिमांचा अधिकार, ख्रिश्चनांच्या चर्चवर ख्रिश्चनांचा अधिकार, गुरुद्वारावर सिखांचा अधिकार, पारस्यांच्या आज्ञारी पारस्यांचा अधिकार, अरे हिंदूंच्या मंदिरात हिंदूंचा अधिकार, मग या बौद्धांच्याच महाविहारावर हिंदू आणि बौद्ध हे कशाला पाहिजे? ते पूर्णपणे हा जो बीटी ऍक्ट 1949 आहे आणि ती जी बीटीएमसी कमिटी आहे, मुळात हे बीटीएमसी यालाच आमचा आक्षेप आहे. कारण बिहार टी टेम्पल, अरे आम्ही टेम्पल म्हणतच नाही, आम्ही बिहार म्हणतो. म्हणून इथून आमची सुरुवात होते की बीटीएमसी सुद्धा रद्द झाली पाहिजे. या आंदोलनात कोणकोणत्या संघटना किंवा गटांचा सहभाग आहे? या आंदोलनाला सुरुवात होताना भारतातल्या आणि जगभरातले जे प्रमुख बौद्ध पंथ आहेत, महायान, हीनयान, वज्रयान, तंत्रयान, मंत्रयान, त्याचबरोबर या देशातल्या जे आमची बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आहे, त्याच्याच बरोबर राष्ट्रीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आहे, आमच्या मुंबई सारख्या परिसरामध्ये कार्यरत असणारी आणि ज्या संस्थेचा मी ट्रस्टी आहे ती बौद्धजन पंचायत समिती आहे. आमचे सगळे राजकीय पक्ष, वंचित बहुजन आघाडी असेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल, आमचा मुंबईचा भिक्खू संघ असेल, अखिल भारतीय भिक्खू संघ असेल, आमची सगळ्यांची एकत्रितपणे मागणी आहे. सरकारने किंवा प्रशासनाने या आंदोलनाबाबत आतापर्यंत कोणती भूमिका घेतली आहे? जेव्हा जेव्हा आमच्या आंदोलनाला मजबूती येते तेव्हा त्याला तोडण्याची भूमिका इथल्या सरकारने घेतलेली आहे. जेव्हा आमचं आंदोलन अंतिम टोकापर्यंत पोहोचलं होतं तेव्हा इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं साम दाम दंड भेदची नीती वापरून आमच्या आंदोलनाला कमजोर
करायचा प्रयत्न केला, पण आमचं आंदोलन कमजोर नाही. आजही देशभरामध्ये हा 1 दिवसाचा देशव्यापी धरणं आंदोलन काम चालू आहे. या आंदोलनात तरुण वर्गाची भूमिका आणि सहभाग कसा आहे? मुळामध्ये आमचा तरुण शिक्षण नोकरीमध्ये व्यस्त आहे. या आंदोलनामध्ये आमचा तरुण जरूर आहे. त्याचा आर्थिक पाठिंबा आहे, त्याला सपोर्ट आहे. त्याची उपस्थिती कमी दिसते म्हणून तुम्ही हा प्रश्न विचारताय. पण आजही आम्ही जरी आमचं वय झालं असलं तरी आजही आम्ही तरुण आहोत. कारण हे आंबेडकरी चळवळीचं आणि डॉक्टर बाबासाहेबांनी आमच्यामध्ये दिलेल्या विचाराचं हे आमचं तरुणपण आहे आणि आम्ही सदैव तरुण राहू. त्याच्यामुळे तरुणांचा सहभाग नाही असं समजू नका. हे सगळे तरुण आहेत. जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर पुढील पाऊल काय असेल? आम्ही तथागतांच्या शांतीला मानणारे लोक आहोत, पण आम्ही सम्राट अशोकाचे पण वंशज आहोत. आम्ही भीमा कोरेगाव घडवणाऱ्या आमच्या पूर्वजांचे पण वंशज आहोत. आम्ही शांतीच्या मार्गाने मागण्या करत आहोत. आम्हाला आशा आहे, कारण आमचे मोदी परदेशात जातात किंवा आमचे योगी बाबा परदेशात जातात, तिथं सांगतात मग बुद्धचे देश आहे. मग बुद्धाचा हा देश आहे, लोकशाहीला मानणारा देश आहे. आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करतो. आमची विनंती आहे की तुम्ही ते मान्य करा, नाहीतर रस्त्यावरची आंदोलन पण आमची फार भयानक असतात. काय तर आम्हाला मजबूर करू नये, आम्हाला सम्राट अशोकाला आठवायला लावू नये. आम्हाला भीमा कोरेगाव घडवणाऱ्या आमच्या पूर्वजांना आमच्या अंगामध्ये शिरवण्याचा प्रयत्न करू नये एवढीच आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद गुरुजी. धन्यवाद. धन्यवाद.